नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे हिरव्या वाटाण्यापासून वडे। तर हे हिरव्या वाटाण्याचे वडे खूप छान टेस्टी होतात। घरातील सगळेजण खूप आवडीने खातात। तर आता हिवाळा चालू असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला सहज हिरवे वाटाणे मिळतात। तर तुम्ही असे हिरवे वाटाणे आणा आणि असे हिरवे वाटाण्याचे वडे बनवा। तर त्यासाठी काय करायचं, इथे मी 1 वाटी वाटाणे घेतलेत। वाटाणे, लसूण, हिरवी मिरची आणि हे थोडीशी कोथिंबीर आबडधोबड मिक्सरला फिरून घ्यायचं। 2 मी कांदे कापून घेतलेत, त्याच्यामध्ये हे फिरवलेलं हिरव्या वाटाण्याचं वाटण टाकून घ्यायचं। अर्धी वाटी बेसन टाकायचं, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाचं पीठ का टाकायचं, तर त्याने अजून कुरकुरीत होतात हे वडे। तुम्हाला नसेल टाकायचं तांदळाचं पीठ तर तुम्ही स्किप पण करू शकता, किंवा याच्याऐवजी तुम्ही रवाही घेऊ शकता, पण रवा फक्त 2 ते 3 चमच घ्यायचे। तर आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद, 1 चम्मच तीळ, अर्धा चम्मच जिरे आणि छान याला मिक्स करायचं। पहिले ना याला पाणी टाकायचं नाही, असंच हाताने मिक्स करायचं आणि नंतर थोडं थोडं पाण्याने छान असा गोळा मळून घ्यायचा याचा। आता तुम्ही याचं थालीपीठ पण बनवू शकता किंवा धिरडे पण बनवू शकता। धिरडे म्हणजे चिला असतो ना, ते चिला किंवा ठेपलेही बनवू शकता, पण मी याचे बनवत आहे वडे। तर चायसोबत मस्त नाश्ता आहे हा, किंवा असंही तुम्ही खाऊ शकता। तर याला छान असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। याच्यात तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकता आंबटपणा येण्यासाठी, किंवा तुम्ही थोडं ताक किंवा दही टाकू शकता। खूप टेस्टी होतात हे वडे। तर मी छान असं मळून घेतले। आता हाताला काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं, हे चिपकतं हाताला, त्यामुळे हाताला थोडं पाणी घ्यायचं आणि पाण्याचा हात घेऊन हे थोडं मिश्रण घ्यायचं वाटाण्याचं बनवलेलं आपण पीठ आणि वाटाणे, आणि याची थोडंसं गोळा घ्यायचा आणि हातावर अशी चपटी बनवायची, म्हणजे वड्याचा याला आकार द्यायचा। अशा प्रकारे सर्व वडे बनवून घ्यायचे। आता पाहिजे तर तुम्ही एका साईडने याला थोडे तीळही लावू शकता, अजून छान दिसतील। आणि हिवाळ्यात तीळ खाल्लेले चांगलेच असतात। तर मी आता असे सर्व वडे करून घेते। बघा, असे तुम्ही छोटे मोठे कसे करायचे त्यानुसार करू शकता, किंवा वडे न करता असे गोल गोलही देखील बनवून तुम्ही तळून घेऊ शकता। आता मी असे सर्व वडे करून घेते। तर हिवाळ्याचं सीझन संपायच्या आधी नक्कीच अशा प्रकारे वाटाण्याचे वडे करा आणि खा। आता मी एवढे वडे करून घेतले, तर बाकीचे वडे मी तळता करणार आहे। तर जेव्हा मी याला तळील ना, त्यावेळेस मी बाकीचे वडे करणार आहे, बघू शकता। आता मी पॅन ठेवला आहे आणि याच्यामध्ये मी तेल टाकले। तेल गरम होऊ द्यायचं आणि हे सगळे वडे याच्यात सोडून द्यायचे आणि छान आलटीपलटी करून खरपूस भाजून घ्यायचे। आता मी हे वडे याच्यात टाकून घेते आणि तळून घेणार आहे। तर असेच मी सर्व वडे करून घेणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।
आता छान असं अलटीपलटी करून असे गोल्डन फ्राय केलेले आहेत आणि हे मी तळल्यानंतर आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि असेच मी आता सर्व वडे करून घेणार आहे। बघू शकता सगळे वडे मी करून घेतलेत, वाटाण्याचे वडे, आणि बघू शकता मी तोडून तुम्हाला दाखवत आहे। खूप छान झालेत, टेस्टी पण झालेत। आता याच्यासोबत मी थोडासा सॉस घेणार आहे, टोमॅटो सॉस। तुम्ही कुठलीही चटणी घेऊ शकता किंवा असंही खाऊ शकता। तर ही रेसिपी रेडी झालेली आहे, हिरव्या वाटाण्याचे वडे। तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।